नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होते ते आज आपण पाहणार आहोत. तर आता लता सुमित्रा यांच्यामध्ये खूप भांडण होत असतात. लता सुमित्रा जानकी यांना तू व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, बघतेस ना जानकी, अगं बघ, ही तुझी सासू त्या ऐश्वर्याच्या घरी गेली आणि ऐश्वर्याला आपल्या घरच्या सगळ्या बातम्या सांगत होती. ही आपल्या घरातल्या खराब कोण तिथपर्यंत पोहोचवतो. आपल्याला प्रश्न पडला होता ना. ही तुझी सासू, ही अशी. जानकी लताला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अगं आई, असं नको बोलू. मग लता म्हणते की, पण तुलाच तुझ्या सासूवर खूप विश्वास आहे. मला आता समजलंय की ही बाई कशी आहे. तेवढ्यात सुमित्रा म्हणते, अगं जानकी, ही बाई माझ्यासोबत असं कसं बोलू शकते. आता ही बाई ह्या घरामध्ये राहू शकणार नाही. येऊ दे ऋषिकेशला. ऋषिकेश आलं ना की त्याच्यासमोर काय निर्णय तो होऊनच जाऊ दे. आता लता आणि सुमित्रा काही भांडायच्या थांबतच नसतात. मग जानकी म्हणते, आता हा तिढा मीच सोडवणार. आणि हे सर्व पाहून मात्र मायाला खूप आनंद होत असतो. ती विचार करते की आता यांची भांडणे चालू आहेत, त्यामुळे लता आणि सुमित्रा आता जानकीशी बोलणार नाही. त्यामुळे आता घरात फूट पडत राहील याचा आनंद मात्र मायाला झालेला असतो. आता पुढे आपण पाहतो की सुमित्राला ऐश्वर्याचा कॉल येतो. ती हॉलमध्ये येऊन आजीला सांगते की, अगं ऐश्वर्याचा कॉल आला होता. त्या मला विनवण्या करून घरी बोलवत आहेत भेटण्यासाठी. काय करू गं, मला काही कळतच नाहीये. मग आजी म्हणते की, अगं जा ना, तू एकदा जाऊन बघून ये की काय म्हणते ऐश्वर्या. ऐश्वर्याच आपल्याला हे घर परत मिळवून देऊ शकते. ऐश्वर्याच तुझी नक्की मदत करेल. आजी म्हणते की, हे बघ, तू घरात कोणाला सांगू नको आणि मी देखील मला विचारल्यावर सांगेल की सुमित्रा मंदिरात गेली आहे. यावर सुमित्रा म्हणते की, अगं नको गाई, एकदा मी ना मुलांना सांगून बघते, मग काय करायचं ते आपण ठरवू. आजी म्हणते की, अगं सुमित्रा, मुलांना काय सांगते तू. तू तर प्रमुख आहेस ना घराची, मालकीण आहेस तू या घराची. मुलं आपापल्या पद्धतीनं सामना करायचं बघतायत. मग तू काय हातावर हात ठेवून बसणार आहेस काय. तुला देखील काहीतरी करावं लागेल ना. तू ना एकदा ऐश्वर्याला जाऊन बघ आणि भेट. तिला विनवण्या कर, तिच्या हातपाया पड. ती तुला या सर्वातून नक्कीच सोडवेल. यानंतर सुमित्रा ऐश्वर्याला भेटण्यासाठी निघून जाते. तर आता इकडे बागेत सारंग हा झाडांची काळजी घेत असतो. तेवढ्यात तिथे माया येते. माया सारंगला म्हणते की, अहो ऐका ना सारंग, मला एक मदत हवी होती. मग सारंग विचारतो, काय मदत हवी आहे तुला माया. मग माया म्हणते की, मला एवढं कुरिअरमध्ये टाकायचं होतं, तुम्ही टाकाल का. सारंग म्हणतो, एवढंच ना, कुरिअरमध्ये कशाला टाकतेस, मी तुझ्या डायरेक्ट घराच्या पत्त्यावरच पोहोचून देतो. मग माया म्हणते की, अहो तसं नाही, माझ्या हाताला लागले ना, त्यामुळे मला कुरिअरवर पत्ता टाकता येत नाहीये. मला फक्त पत्ता लिहून द्या, मग मीच स्वतः कुरिअरमध्ये टाकेल हे पार्सल. मग सारंग त्या कुरिअरवर पत्ता लिहून देतो. त्याचं अक्षर खूप सुंदर असतं. यावर माया म्हणते की, अहो तुमचं अक्षर किती सुंदर आहे. तुम्ही वकील किंवा डॉक्टर का नाही झालात आणि शेतकरी झालात का बरं. मग सारंग म्हणतो की, अहो मी एवढा हुशार नाहीये ना. ऋषिकेश दादा आणि बाकी सर्व हुशार होते, मला तेवढी अक्कल नाहीये, म्हणून मी पासच झालो नाही आणि आता असं आहे. यावर माया सारंगच्या मनात विष घालवण्याचा प्रयत्न करते. ती असं दाखवून देण्याचा प्रयत्न करते की ऋषिकेश आणि बाकी सर्व मोठे झाले, पण तुम्हाला त्यांनी मोठं केलं नाही. यानंतर सारंग मायाची माफी मागत असतो. तो म्हणतो की, सॉरी माया, काल अवंतिकाने तुझ्यावर संशय घेतला. यावर माया म्हणते की, अहो हो, काही नाही, असू द्यात. ती चांगली माणसे आहेत आणि संशय घेणे मग स्वाभाविकच आहे ना. आणि मला काहीच वाईट वाटलं नाहीये. मग सारंग म्हणते की, हो जाऊ द्यात, तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्या मकरंदला आपण लवकरच पकडू, तो लवकरच सापडणार आहे. मग माया विचारते की कसं काय. मग सारंग त्यांचा ठरलेला सगळा प्लॅन हा मायाला सांगून टाकतो. सारंग सांगतो की सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी सदानंद वकिलांकडे जाणार आहेत. मग काय मकरंद आपल्या हातातून निसटूच शकत नाही. अशा प्रकारे सारंग हा सर्व प्लॅन मायाला सांगून टाकतो. आणि आता इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याच्या घरी गेलेली असते. ती तिथे जाऊन कावेरीला भेटते. कावेरी म्हणते की, मला भेटायचं नाहीये, माझ्या मुलीला भेटायचं आहे. मग ती ऐश्वर्याला बोलवते. मग ऐश्वर्या येते आणि सुमित्राला आई अशी हाक मारते. हे ऐकून सुमित्रा म्हणते की, मला आई वगैरे काहीच म्हणायचं नाही, माझ्यापासून 4 हात लांब राहायचं तू. यावर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे. मग ऐश्वर्या सांगते की, अहो सुमित्रा काकू, माझं
तुमच्याशी काहीच वाकडं नाही आहे. माझी दुश्मनी ही तुमच्याशी नाही आहे. माझी दुश्मन आहे तर ती जानकी. मला ती जानकी अजिबातच आवडत नाही. तिचं खोटं प्रेम, खोटी माया, तिचं सर्वच खोटं असतं. तरी देखील तुम्ही तिचीच बाजू घेता. मला याचा राग येतो. आणि हवं तर मी अजून देखील तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकते. तुम्हाला या सर्व प्रॉब्लेममधून मी तुमची सुटका करू शकते. जानकी ऋषिकेशला मी हरवल्यावर सोडेल, चालेल ना? यावर सुमित्रा म्हणते की नाही, मी तसं काही करणार नाही. मी माझ्या फॅमिलीसोबत आहे. यावर ऐश्वर्या म्हणते, काय हो, तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडणारच नाही. डोक्यावरचं छप्पर गेलं, पायाखालची जमीन गेली, तरी पण तुम्हाला अजून अक्कलच येत नाहीये. मोडेल पण वाकणार नाही, अशी गत झाली आहे तुमची. ठीक आहे मग, राहा असंच. जेव्हा रस्त्यावरती याल ना, तेव्हा समजेल तुम्हाला. त्या जानकीचे आता थोडेच दिवस राहिलेत त्या घरात. आता कोणीही त्यांना वाचवू शकणार नाही. सुमित्रा म्हणते, तुला नाही माहिती, आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. ऐश्वर्या म्हणते, हो का? तुमचे प्रयत्न का? आठवलं मला. मकरंदपर्यंत तुम्ही पोचणार होतात ना? कौतुक आहे. तुमचं मास्कमॅनपर्यंत देखील तुम्ही पोहोचला होतात. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही ऑलमोस्ट त्यांना पकडलंच असं पण झालं होतं, हो ना? यानंतर ऐश्वर्या सुमित्राचा हात हातात घेते. त्याच वेळेला माया तिथे येऊन त्या दोघांचा फोटो काढते आणि व्हिडिओ काढते. आणि ऐश्वर्या म्हणते की अहो, तुमची लायकीच नाहीये त्या मास्कमॅनपर्यंत पोहोचण्याची. मग सुमित्रा म्हणते की अगं, तुझीच लायकी नाहीये. उगच मी तुला इथे भेटायला आले. जाते मी आता. यानंतर सुमित्रा तिथून निघून जाते. आणि इकडे जानकी सुमित्राबद्दल खूप टेन्शन घेत असते. कारण घरात तिने सर्वांना विचारलेलं असतं की सुमित्रा कुठे गेली आहे, तर कोणालाच माहीत नसतं. ती आजीला देखील विचारते, पण आजी देखील सांगते की मला माहीत नाही आहे. जानकीला वाटत असतं की सुमित्राचं काही बरं वाईट व्हायला नको, म्हणून ती खूप काळजी करत असते. तेवढ्यात तिथे माया येते. माया जानकीला म्हणते की जानकी ताई, तुमची सासू ऐश्वर्याला मिळालेली आहे. मला कळलंय तुमच्या घरातल्या खबरा कोण पुरवतंय. ती आहे तुमची सासू. हे बघा, तुमची सासू पुरवते. मी कुरिअर द्यायला गेले होते ना, त्यावेळेस बघितलं मी. तुमची सासू ऐश्वर्याला भेटायला गेली होती. मी फोटो आणि व्हिडिओ काढलेत. मग जानकी आणि लता ते फोटो आणि व्हिडिओ पाहतात. मग लता जानकीला म्हणते की बघितलं ना जानकी, ज्या बाईला तू एवढा जीव लावतेस, सासू सासू करून पुढे मागे करतेस, तीच बाई कशी निघाली बघ. यावर लता खूपच चिडते. ती म्हणते की येऊ दे तिला, आता मी तिला जाबच विचारणार आहे. आता मी तिला काही सोडणारच नाही. आणि यानंतर आता सुमित्रा घरी येते. तेवढ्यात सर्वजण सुमित्राला विचारू लागतात की तुम्ही कुठे गेल्या होतात. त्यावर लता तिथे येते आणि लता सांगते की मी सांगते ना तुम्हाला, ही ऐश्वर्याला भेटायला गेली होती, आपल्या घरातल्या खबरा पोहोचवायला. आणि हा भाग इथेच संपतो. आता पुढील भागात आपण पाहूयात की फोटोज आणि व्हिडिओ बघून सुमित्रावर सर्वजण विश्वास ठेवतील की नाही. पुढील भाग बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझा चॅनल नवीन असल्यामुळे कृपया मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.